सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करल्लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। नमस्कार श्रोते हो, माधवी रघुवीर या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अतिशय मनापासून सानंद स्वागत करत आहे. स्तोत्र संपदा या उपक्रमाच्या माध्यमातून आपण जगद्गुरू आद्य शंकराचार्यांच्या काही रचना, काही स्तोत्र, काही निर्गुण स्तोत्र अशा ह्या सगळ्याचा परिचय करून घेतो आहे, त्याचा अभ्यास करतो आहे. त्याच्यातलं तत्त्वज्ञान, त्याचा अर्थ, त्याचं भाषा सौंदर्य, त्याच्यातली गेयता, त्याचं नादमाधुर्य या सगळ्या विविध अंगाचा अभ्यास करत आपण काही स्तोत्रांचा अभ्यास पूर्ण केला आहे. आज आपण स्तोत्र जे घेणार आहोत त्या स्तोत्राचं नाव आहे ललिता पंचरत्न स्तोत्र. ललिता ही ललिता कशी आहे तर ललिता ह्याचाच अर्थ रमणीय आहे, वैविध्य आहे, तिच्यामध्ये खूप छटा आहेत आणि नित्य नूतन असं पण ते बदलणार असं तिचं रूप आहे. अशा ह्या ललिता देवीला आचार्याने कसं वंदन केलं आहे, केव्हा केलं आहे? प्रातःकाळी केलं आहे, प्रातस्मरामी असं म्हटलेलं आहे. आता ही ललिता आहे तरी कोण? हिंदू धर्मामध्ये 10 महाविद्या मानल्या जातात. दशमहाविद्या असं त्याचं म्हटलेलं आहे. खरं म्हटलं तर या दशमहाविद्या म्हणजे पार्वती देवीच्या विविध रूपांचं प्रकटीकरण आहे. पार्वती कोण आहे? पार्वती ही शक्ती स्वरूप आहे. तो शिव आहे आणि ही शक्ती स्वरूप आहे. आणि ह्या शक्तीचं विविध रूपामध्ये प्रकटीकरण जे होतं त्याच्यात तिची अनेक रूपं आपण पाहतो. म्हणजे तिच्या रूपांची, आता ह्या 10 रूपांची 10 नावं काय हे आधी बघूया आणि मग ललितेकडे वळूया. काली आहे, तारा आहे, त्रिपुर सुंदरी आहे, त्रिपुर भैरवी आहे, भुवनेश्वरी आहे, छिन्नमस्ता, धूमावती, बगलामुखी, मातंगी, कमलात्मिका अशी तिची विविध रूपं आहेत, विविध नामं आहेत. पण ह्या 10 महाविद्यांची जी प्रमुख आहे ती आहे ललिता. ह्याच्यातली जी प्रमुख देवता आहे, प्रमुख स्वरूप आहे ती आहे ललिता. आणि ही ललिता कशी? ह्या ललितेला सुद्धा अनेक नावं आहेत. पण ही कशी आहे? षोडशा आहे, त्यामुळे तिचं नाव षोडशी आहे. ती 16 वर्षाची आहे असंही मानलं जातं. आणि या 16 कला किंवा महाविद्यांची सुद्धा ती स्वामिनी आहे, म्हणून तिला षोडशी असं म्हटलं जातं, असं एक म्हटलं जातं. दुसरं तिचं नाव आहे लीलावती, लीलावती वेगळं आणि लीलामती वेगळं. ललितांबिका, लीलेश्वरी, राजराजेश्वरी अशी तिची विविध नामं आहेत. नवरात्रामध्ये आपण ललिता पंचमीचा उपास करतो. ही ललिता पंचमी भक्तांना पावणारी आहे, भक्तांचं अभिष्ट करणारी आहे, म्हणजे त्यांना इष्ट गोष्टी पुरवणारी अशी ही ललिता आहे. आणि हे स्तोत्र जे आहे आज आपण जे
याचा अभ्यास करणार आहोत. हे स्तोत्र म्हणजे ललिता त्रिपुर सुंदरीचा जणू काही भक्तिप्रद असा मंत्र आहे. आणि मंत्राचं वैशिष्ट्य आहे, मंत्र शुद्ध म्हणावा लागतो. मननात त्रायते इति मंत्र. त्यामुळे ललिता पंचमीच्या दिवशी किंवा देवीची जी विशेष दिवस असतात ह्या दिवशी या ललिता पंचरत्न स्तोत्राचा किंवा ललिता पंचक असंही म्हणतात, कारण ह्याच्यामध्ये 5च मंत्र आहेत म्हणून याला ललिता पंचक असंही म्हटलं जातं. याचा जर का जप केला किंवा ह्याचं वारंवार पठण केलं, कमीत कमी 5 वेळा पठण केलं तर आपल्याला इष्ट वस्तूची प्राप्ती होते असंही म्हटलेलं आहे. आद्य श्री जगद्गुरू शंकराचार्यांनी जे श्रीचक्र किंवा जी श्रीयंत्र स्थापन केलं आहे त्या यंत्राची अधिष्ठात्री देवता ही आहे. ही ललिता ही या श्रीयंत्राची अधिष्ठात्री देवता आहे आणि म्हणून हे ललिता पंचक अतिशय भक्तिभावाने म्हणायचे आणि त्याच्यामध्ये त्याच्यातून आपल्याला इष्टफलाची प्राप्ती निश्चितच होणार आहे असंही म्हटलेलं आहे. करूया मग सुरू या ललिता पंचरत्न स्तोत्राला सुरुवात करूया. काय आहे हे ललिता पंचरत्न स्तोत्र बघूया. आणि हे सगळे 5 श्लोक आहे, याच्यामधलं क्रियापद वेगवेगळं आहे बरं का. एकदा तिचं स्मरण केलं आहे, एकदा तिचं भजन केलेलं आहे, एकदा तिला नमन केलेलं आहे, एकदा तिचं गुणवर्णन केलेलं आहे. 5ही मंत्रामध्ये 5 वेगवेगळी क्रियापदं वापरली आहेत आणि क्रियापदाप्रमाणे अर्थातच त्याच्यातलं जे तिचं सौंदर्य आहे आणि कुठल्याही देवीचं किंवा देवतेचं आराध्य देवतेचं सौंदर्य वर्णन करताना सर्वसाधारणपणे संतांनी रचना अशी केलेली आहे की पाद शेष म्हणजे शीर्ष पायापासनं मस्तकापर्यंत किंवा मस्तकापासनं पायापर्यंत असं तिचं गुणवर्णन तिच्या रूपाचं वर्णन केलेलं आहे. आता ह्या स्तोत्रामध्ये तिच्या वदनापासनं सुरुवात केलेली आहे आणि पायापर्यंत तिचं एकूणच किती सौंदर्य आहे, किती चारुता आहे, चारुगात्री अशी ती आहे याचंही वर्णन त्याच्यामध्ये केलेलं आहे. करूया सुरुवात. ललिता पंचक. प्रातस्मरामि ललिता वदनारविन्दं बिम्बाधरं पृथुलमौक्तिकशोभिनासम् आकर्णदीर्घनयनं मणिकुण्डलाढ्यं मंदस्मितं मृगमदोज्ज्वलभालदेशम्. अशी ही ललिता आहे. 5 कडवी आहेत आणि त्याचा अर्थ समजून घेणार आहोत. प्रातस्मरामी, केव्हा स्मरण करायचं आहे? दिवसालाही सुरुवात होण्यापूर्वी प्रातःकाळी हिचं स्मरण करायचं आहे. प्रातःकाळी हिचं उठल्याबरोबर हिचं स्मरण केलं की संपूर्ण दिवस तिचा कृपाशीर्वाद आपल्याला लाभत राहतो, तिची कृपादृष्टी आपल्यावर राहते आणि प्रातःकाळी केलेलं कोणतंही स्मरण हे त्या देवतेपर्यंत लवकर पोचतं, शीघ्र पोचतं अशी ही एक श्रद्धा आहे. त्यामुळे इथे म्हटलेलं आहे प्रातस्मरामी. स्मरामी सुरुवात कुठनं होते? बोलण्याच्या आधी, काही क्रिया करण्याच्या आधी सुरुवात होते ती स्मरणापासून. इथे सुद्धा म्हटले प्रातस्मरामी. कुणाचं स्मरण केलं आहे? ललिता वदनारविंदम. ललितेचं वदन अरविंद जे आहे, अरविंद म्हणजे कमळ, मुखकमळ ज्याला म्हणतो आहे तेच इथे आता वदनारविंदम. या ललितेच्या वदनारविंदाचं मी पहाटे पहाटे प्रातःकाळी ब्राह्ममुहूर्तावर तिचं स्मरण करतो आहे. कसं आहे आता तिचं स्मरण म्हटल्यावर अर्थात तिचा चेहरा, तिचं एकूण सौंदर्य माझ्या डोळ्यासमोर येतं आहे. कसं आहे? तिच्या मुखकमळाचं वर्णन करताना म्हटलेलं आहे बिंबाधरम. बिंब, बिंब याचा अर्थ अनेक 2 म्हणजे बिंब फळं आहे म्हटलेलं आहे, चंद्रबिंब असंही म्हटलं जातं. पण अनेक वेळेला संस्कृत वाङ्मयामध्ये बिंब याचा अर्थ पिकलेलं तोंडलं. पिकलेल्या तोंडल्याचा रंग आतून कसा असतो? लाल लाल असतो. हिचे ओठ कसे आहेत? बिंबाधरम. बिंब अधरम. अधर म्हणजे ओठ, अधर म्हणजे खरं तर खालचा ओठ, ओष्ठ म्हणजे वरचा ओठ. तिचे अधर, तिचे ओष्ठ कसे आहेत? बिंबाप्रमाणे, पिकलेल्या तोंडलीच्या फळाप्रमाणे आहेत. त्यामुळे असे ओठ आहेत आणि त्या ओठावर ते ओठ इतके लाल सुटूक असे ओठ आहेत आणि त्याची प्रभा
ते नाकात जी नथ घातली आहे ना, त्या नथीतले जे मोती आहेत ना, त्याच्यावर ही प्रभा पडलेली आहे किंवा त्याची प्रभा त्या अधरांवर पडलेली आहे. एकमेकांना कॉम्प्लिमेंट करणारं असं हे वर्णन आहे. म्हणजे बिंबाधरम पृथुल मौक्तिक शोभिनासम. एक एक शब्द फार महत्त्वाचा आहे. सुट्टा सुट्टा अर्थ समजावून घेऊ आणि मग सलग अर्थ बघूया. पृथुल, पृथुल म्हणजे मोठा. आपण म्हणतो ना, नथीचे मोती कसे आहेत, टप्पोरे मोती आहेत, लहानसे नाही आहेत उगीच बारीकसे, टप्पोरे मोती. पृथुल मौक्तिक म्हणजे मोती, शोभिनासम त्याच्यामुळे तिचं नाक शोभून दिसतं. ह्या पृथुल मौक्तिकाची नथ घातलेली आहे तिने आणि त्या नथीवर ह्या ओठांची प्रभा आणि या मोत्यांची प्रभा त्या ओठांवर, असं ते एकमेकांना कॉम्प्लिमेंट करणारे आहेत. त्यामुळे अशा शोभिवंत झालेलं नासिकेचं मी स्मरण करतो आहे. आता तिचे डोळे कसे आहेत, कर्ण दीर्घ नयनम. दीर्घ मोठे डोळे आहेत. मोठे डोळे हे सौंदर्याचं प्रतीक आहे, म्हणून तिला मृगनयना, कमलाक्षी अशा उपमा दिल्या जातात. पण ह्याच्यामध्ये त्या उपमा न देता म्हटलेले आहेत तिचे नयन कसे आहेत, दीर्घ नयन आहेत. दीर्घ म्हणजे लांब असे नयन आहेत. आणि लांब कुठपर्यंत लांब, कर्ण दीर्घ नयनम. कर्ण कानापर्यंत पोचले एवढे लांब असे तिचे मासोळीसारखे डोळे आहेत. काय म्हटलेलं आहे, कर्ण दीर्घ नयनम मणिकुंडलाढ्यम. कसं आहे, मणिकुंडलाढ्यम. 2 रत्नजडित अशा कर्णभूषणांचे जे तिचे कान आहेत, मोठे नेत्र आहेत, कान आहेत, तिथपर्यंत ते डोळे पोचलेत. तिच्या स्मितहास्याने, मंद स्मितम, मोठ्याने हसत नाही आहे ती. स्त्री सौंदर्य हे मंद स्मितहास्यामध्येच दडलेलं आहे. तिचं हास्य कसं आहे, मंद स्मितम. मृगमदोज्ज्वल भालदेशम. भालदेश कपाळ कसं आहे, त्याच्यावर लेप लावलेला आहे, त्याच्यावर उटी लावलेली आहे. कशाची उटी आहे, मृगमद. मृगाचा जो मद आहे म्हणजे कस्तुरी आहे. उज्ज्वल भालदेशम. आणि त्या कस्तुरीमुळे सुगंधित तर झालीच आहे, पण तिचा भालप्रदेश अतिशय झळाळून उठणार आहे, अतिशय तेजस्वी दिसतोय. असं तिच्या मुखाचं मी स्मरण करतो. काय म्हणतात आचार्य, मी फक्त स्मरण करते. प्रातस्मरामि ललितार वदनारविंदम बिंबाधरम पृथुलमौक्तिकनासि शोभिनासम कर्ण-दीर्घनयनं मणिकुंडलाढ्यं मंदस्मितं मृगमदोज्ज्वल भालदेशम. आता एकदा पुन्हा अर्थ बघूया. मी प्रभातकाळी त्या ललिता त्रिपुर सुंदरीच्या मुखकमळाचं, पिकलेल्या तोंडल्याप्रमाणे ओठांचं, टपोऱ्या मोत्यांमुळे शोभिवंत झालेल्या नासिकेचं, कानापर्यंत पसरलेल्या मोठ्या नेत्रांचं, 2 रत्नजडित अशा कर्णभूषणांचं, मणिकुंडलाढ्यम म्हटले ना, मणी म्हणजे रत्न, कुंडल म्हणजे कानातलं, आणि आढ्य म्हणजे त्याच्यामुळे शोभिवंत झालेली अशी ती आहे. अशा तिच्या स्मितहास्याने आणि हरणाच्या कस्तुरीमुळे झळाळणाऱ्या तिच्या भालप्रदेशाचं, तिच्या कपाळाचं मी स्मरण करतो. किती सुंदर वर्णन आहे बघा. आता हे सुंदरचं वर्णन आहेच, जसं आपण बघतोय मागच्या काही भागामध्ये पण मी बोलले होते की आमचे परिचित आहेत धनंजय बोरकर म्हणून, त्यांनी याचं किती सुंदर मराठीमध्ये रूपांतर केलेलं आहे, अनुवाद केलेला आहे. काय आहे बघूया, तो म्हणजे आणखीन स्पष्ट होईल. हे चित्र, या ललिता त्रिपुर सुंदरीचं जे सौंदर्य आहे ते मराठीतून आणखीन आपल्या जवळ पोचेल असं ते बघूया आता आपण. मी आठवी मुख सरोजनी नासिकेला स्मरामी, तर त्यांनी म्हटले आठवी, मी आठवतोय तिला. तिचं मुख सरोज, वदनारविंदचं भाषांतर केलं मुख सरोज, आणि नासिकेला मोती प्रभेत अधरा जणू बिंब डूला, डूल घातलेत ना कानात तिने. कानी मणी उभय हास सुदीर्घ डोळा, कस्तुरी लेप झळके ललिता कपाळा. जितका मूळ श्लोक सुंदर आहे तसाच तो मराठीमध्ये सुद्धा उत्तम रीतीने उतरलेला आहे. असा हा पहिला श्लोक आपण बघितला. आता स्मरामी झाल्यानंतर भजामी. आता भजन करतायत. कसं भजन करतायत बघूया. आधी श्लोक वाचूया, अनुवाद बघूया आणि मग मराठी रूपांतर बघूया. आपण क्रमाक्रमाने चाललो आहे.
प्रातर्भजामि ललिता भुजकल्पवल्लीं रत्नाङ्गुलीयलसदङ्गुलिपल्लवाढ्यां माणिक्यहेमवलयाङ्गद शोभनामां पुण्ड्रेक्षु चापकुसुमेषु सृणिर्दधानां. काय म्हटलेलं आहे? प्रातर भजामी. मी आता पहाटेच्या वेळेला तिचं स्मरण करतो, भजन करतो, पूजन करतो. कशी आहे ती? ललिता भुज कल्पवल्ली. आता आधी आपण चेहऱ्याचं वर्णन पाहिलं, आता हात कसे तिचे? भुज म्हणजे भुजा कशा आहेत? कल्पवल्ली. कल्पलता असते ना, कल्पवल्ली जी आहे तिच्याकडे जे मागू ते देते ती. हिचे हात कसे आहेत? भक्तांना इष्टफल देणारी अशी ही ललिता आहे. आणि म्हणून तिचे हात म्हणजे जणू काही कल्पलता आहे. कल्पलता असलेले तिचे हात जे आहेत. आणि त्या हातामध्ये काय धारण केलं आहे तिने? इच्छिलेलं सगळं काही देणाऱ्या हातरूपी कल्पलतांचं मी पूजन करतो. आता हे हात म्हटलं की तळहात आला, बोटं आली. आता तिने काय घातलं आहे? बोटामध्ये काय काय घातलेलं आहे? ज्यांची बोटं लाल अंगठ्याने तळपणारी आहेत, लाल माणिकाच्या अंगठ्या घातल्या, लाल रत्नाने तळपणारी अशी संपन्न पालवीसारखी तिची बोटं आहेत. बोटं पण किती नाजूक आहेत, किती लांब सडक आहेत. कल्पवल्ली आहे ना ती, त्यामुळे अंगठ्या घातलेल्या आहेत, रत्नांच्या अंगठ्या आहेत, माणिक हिरे अशा अंगठ्या घातलेल्या आहेत. आणि तिची मुख्य बोटच इतकी संपन्न आहेत, इतकी तळपणारी अशी पालवीसारखी बोटं आहेत. आणि काही हातात काय घातलं आहे? जे रत्नजडित कंकणामुळे शोभिवंत झालेत. माणिक्य हेम वलयांगद शोभमानां. माणिक्य, माणकाचं फार महत्त्व आहे बरं का ललितेच्या पूजनामध्ये. तिचे म्हणजे एकूणच सगळ्या ह्याच्यात तिच्या नथीमध्ये सुद्धा मोती आहेत आणि माणकं आहेत. तिच्या अंगठ्यामध्ये सुद्धा माणकं आहेत. आणि तिने हातात जे कंकण घातलेलं आहे ते कसं आहे? माणिक्य हेम वलयांगद शोभमानां. रत्नजडित कंकणामुळे तिचे हात इतके शोभिवंत झालेले आहेत. आणि हातात धरले काय तिने? पुंड्रेक्षु चाप कुसुमेषु सृणिर्दधानां. पुंड्रेक्षु, इक्ष, इक्ष म्हणजे ऊस, इक्षु म्हणजे ऊस. आणि चाप कुसुमेषु सृणिर्दधानां. हातात धनुष्य आहे, पण ते कसं आहे? माधवी लतेचं धनुष्य आहे. पुष्पबाण आहे. बाण हा टोचणारा नाही आहे, हा खुपणारा बाण नाही आहे, हा पुष्पबाण आहे तिच्या हातामध्ये. धनुष्य आहे ते माधवी लतेचं धनुष्य धारण केलेलं आहे. हातामध्ये पुष्पबाण आहे आणि अंकुश धरलेला आहे. सृणिर्दधानां. एका हातामध्ये अंकुश आहे, एकामध्ये तो पुष्पबाण आहे. धनुष्य धारण केलेलं आहे. हातामध्ये कंकण आहेत, बोटामध्ये अंगठ्या आहेत. आणि हात तर कल्पवल्लीसारखे, कल्पलतेसारखे भक्तांना इष्टफल प्रदान करणारे असे हात आहेत. आता हातापर्यंत वर्णन आलेलं आहे त्याचं. परत एकदा अर्थ वाचूया. मी प्रभातकाळी ललिता त्रिपुर सुंदरीचं पूजन करतो, कारण ती कशी आहे? इच्छिलेलं सगळं काही देणाऱ्या हातरूपी कल्पलतांचं सुद्धा मी पूजन करतो. ज्यांची बोटं लाल अंगठ्यांनी तळपणारी अशी आहेत. संपन्न पालवीसारखी ती बोटं पण आहेत. जे रत्नजडित कंकणामुळे शोभिवंत झाले आहेत. ज्यांनी हातामध्ये ऊस, माधवी लतेचं धनुष्य, पुष्पबाण, अंकुश धरलेले आहेत. आता तिची आयुधं पण किती गोड आहेत बघा. आयुधं अशी धारदार नाही आहेत, अतिशय गोड आहेत. ऊस धरलेला आहे, माधवी लतेचं धनुष्य धरलेलं आहे, पुष्पबाण आहे, अंकुश आहे. हे सगळं धारण करणारी अशी ही ललिता आहे. आणि तिचं मी पूजन करतो असं म्हटलेलं आहे. आता मराठी अनुवाद वाचूया. भानुदयी भजत मी कर कल्पवल्ली. काय आहे भानुदयी? मी केव्हा भजन करतो आहे? भानू उगवताना. भानुदयी भजत मी कर कल्पवल्ली. त्या हातरूपी कल्पलतेचं मी भजन करतो आहे. बोटेच पल्लवन वळी बहुतेज लाली. वळी म्हणजे अंगठ्या आहेत आणि बोटं पालवीसारखी आहेत. वाकी मणी खचित कांचन शोभत आहे. हातामध्ये दंडामध्ये वाकी आहे, हातामध्ये कंकण घातलेले. अंकुश पुष्पशर ऊस कमानस आहे.
हातामध्ये काय आहे? अंकुश आहे, पुष्पाचं बाण आहे, फुलांचा बाण आहे, उस कमान असं आहे, उसाचं धनुष्य केलेलं आहे. अशी सगळी ही ललिता, तिचं मी पूजन करतो. आधी स्मरण केलं, मग पूजन केलं. आता काय म्हणतात? प्रातर्नमामी. क्रम लक्षात घ्या. प्रातर्नमामी. आता नमन करतायत, वंदन करतायत. कुणाला? प्रातर्नमामी ललिता चरणारविंदम भक्तेष्टदाननिरतं भवसिन्धुपोतं पद्मासनादिसुरनायकपूजनीयं पद्माङ्कुशध्वजसुदर्शनलाञ्छनाढ्यं. प्रातर्नमामी. कुणाला? ललिता चरणारविंदम. मुखाचं स्मरण केलं, हाताचं पूजन केलं. आता नमन कुणाला करतात? अर्थातच चरणावर नमन केलेलं आहे. आणि चरण कसे आहे? चरणारविंदम. सुरुवातीला म्हटलं तो वदनारविंदम, आता म्हणतात चरणारविंदम. तिचं प्रत्येक गात्र आणि गात्र कमळासारखं आहे. मुखकमल आहे, हस्तकमल आहे, पदकमल आहे, नाभी कमल आहे. अहो, ती सगळी कमळासारखीच आहे. डोळे कमळासारखे आहेत. सगळे सुंदरतेचा अगदी परिसीमा आहे. म्हणून मी आता त्या ललितेच्या चरणारविंदाला नमस्कार करतो. ती कशी आहे? भक्तेष्टदाननिरतम. भक्तांना इष्ट त्यांच्या फळाची पूर्ती करण्यामध्ये ती अगदी मग्न निरत झालेली आहे ती. आणि त्याने ती स्वतःही प्रसन्न होते. भक्तांना त्यांच्या आवडीचं, त्यांना प्रसन्न होईल असं काही फळ दिल्यामुळे भक्त प्रसन्न होतात. पण हिलाही अतिशय आनंद होते, कारण भगवंतांना भक्त अतिशय प्रिय आहेत. त्या देवीला, ललितेला सुद्धा आपले भक्त प्रिय आहेत. आणि भक्त प्रसन्न झाले की ही प्रसन्न होते. आता आणि काय करते ती? भवसिंधू पोतम. भवसिंधू. भव म्हणजे हा भवसागर आहे ना सगळा. हा सिंधू आहे, सागर आहे. आणि त्याच्यातलं पोतम म्हणजे ही नाव आहे. ही ललितेची कृपा झाली की जणू काही त्या नावेतनं, त्या होडीतनं ती आपल्याला पहिलं तीरावर नेते. आणि म्हणून तिला म्हटलेलं आहे भवसिंधू पोतम पद्मासनादि सुरनायक पूजनीयम. सुरनायक, देवांचे जे देव आहेत, देवांचे जे अग्रणी आहेत, त्या सगळ्यांकडनं ही पूजली जाते. ह्या ललितेचं पूजन सगळे करतात. आणि ही कशी आहे? पद्म अंकुशध्वज सुदर्शन लांछनाढ्यम. पद्म आहे, अंकुश आहे, ध्वज आहे आणि सुदर्शन आहे. म्हणजे कमळ आहे, अंकुश, झेंडा, चक्र अशा शुभलक्षणाने ती युक्त आहे. आणि ह्या सगळ्यांची ती स्वामिनी आहे. सगळ्यांची ती स्वामिनी अशी आहे. सुदर्शन लांछनाढ्यम. हे सगळं तिला अतिशय शोभून दिसतंय. आणि आढ्य म्हणजे त्याने ती विपुल प्रमाणात तिच्याकडे ते सगळं आहे. आणि म्हणून ती अतिशय शोभून दिसते असं म्हटलेलं आहे. त्याचा अनुवाद बघूया. सूर्योदयी नमनत्या पदनीरजाला. चरणारविंदचं काय सुंदर अनुवाद केलं आहे. पदनीरजाला. पद म्हणजे चरण आणि नीरज म्हणजे अरविंद. पदकमल म्हणतो, इथे पदनीरज म्हटलेले. सूर्योदयी नमनत्या पदनीरजाला भक्ता हवे खुशित दे भवसागराला. भक्ताला जे हवं ते देणारी आहे. आणि काय करते ही? भवसागराला तारी. भवसागर हा पार करून देते आपल्याला. तारी जहाज विधी देव ही पूजिता ती. हे जहाज आहे, ही होडी आहे, ही नौका आहे. आणि ही नौका आपल्याला पहिलं तीराला पोचवणारी अशी आहे. आणि म्हणून देवसुद्धा, आणि देव नुसते नाही, देवांचे देव आहेत, देवांचे जे अग्रणी आहेत ते सगळे हिला पूजतात. आणि कशी आहे? चिन्ह काय आहेत तिचे? लांछनं काय आहे? काय काय चिन्ह आहेत? चिन्हे स्वरोज ध्वज अंकुश चक्र भाती. सरोज आहे, ध्वज आहे, अंकुश आहे, चक्र आहे. आणि हे सगळे तिच्या हातामध्ये आहेत. ह्या सगळ्यांनी शोभून दिसणारी अशी ललिता, तिला मी पहाटेच्या वेळेला प्रभातकाळी नमन करतो. अशी 3 कडवी झाली. आता झालं बघा, स्मरण झालं, भजन झालं, नमन झालं. आता काय राहिलं? आता स्तुती राहिली. देवांना स्तुती अतिशय प्रिय आहे. बाकी त्यांना तुमचं काही नको असतं, त्यांना फक्त स्तुती आवडते. आणि स्तुतीने ते प्रसन्न होतात. आता त्या ललितेची स्तुती कशी करायची बरं? बघा काय म्हटलेलं आहे. प्रातःसुवे परशिवां ललितां भवानीं
त्रय्यन्तवेद्यविभवां करुणानवद्यां विश्वस्य सृष्टिविलयस्थितिहेतुभूतां विद्येश्वरीं निगमवाङ्मनसातिदूरं. प्रातःसुवे हे सगळं प्रातःकाळीच चाललं आहे बरं का. स्मरण, भजन, पूजन, नमन हे सगळं प्रातःकाळी चाललं आहे. आणि स्तुतीसुद्धा प्रातःकाळीच करतात. प्रातःस्तुवे, स्तू धातू आहे. स्तुवे म्हणजे मी स्तवन करतो तुझं. परशिवाम ती कशी आहे? परशिवाम त्या सगळ्याच्या पलीकडे आहे. ललितां भवानीम तो म्हणजे त्या शिवशंकराची अर्धांगिनी आहे. शिव आणि शक्ती ही जी रूप आहेत अशा त्या भवानीला, त्या ललिता भवानीला परशिवाम त्या शिवांच्याही पलीकडची अशी आहे. हिचं मी स्तवन करतो. आणि ती कशी आहे? त्रय्यंत वेद्य विभवाम. त्रय्यंत दोन अर्थ आहेत. त्रय्यंत वेद्य विभवाम. वेद किती आहेत? तर वेद 3 आहेत असं मानलं जायचं पूर्वी. 4 अथर्ववेद हा नंतरचा आहे. ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेद असे 3च वेद आहेत. भगवद्गीतेमध्ये सुद्धा त्रैविद्यामाम सोमपाः पूतपावा 3 विद्यांचाच उल्लेख आहे. 3 वेदांचा उल्लेख आहे असंही म्हणता येईल. किंवा आणखीन दुसरा अर्थ वेदत्रयी म्हणजे वेद, उपनिषद म्हणजे श्रुती आणि स्मृती. वेदोक्त किंवा आपण म्हणतो ना वेद, श्रुती आणि स्मृती या तिन्हीच्या समूहाला त्रैविद्या किंवा त्रय्यंत वेद्यम असं म्हटलेले आहे. याच्यामुळे तिचं आकलन होतं. त्रय्यंत वेद्य विभवाम ती आकलन होण्यासाठी सोपी कशामुळे होते? या त्रय्यंतमुळे ती आपल्याला आकलन होतं. करुणानवद्याम जिची भक्तांवरची दया आहे ना ती अतिशय परिपूर्ण आहे. भरभरून ती भक्तांवर कृपा करते, दया करते. भक्तांना हवे ते देणारी अशी आहे. म्हणून ती करुणानवद्याम. अनवद्याम करुणाम काय ज्याला पार नाही, ज्याला सीमा नाही, ज्याला मर्यादा नाही इतकी करुणा ती करते. आणि कशी आहे? विश्वस्य सृष्टी विलय स्थितिहेतुभूतां. या विश्वाच्या 3 स्थिती आहेत. उत्पत्ती, स्थिती आणि लय आपल्याला माहिती आहे. या तिन्ही स्थितींच्या पलीकडे म्हणजे जगताचं जे सृजन आहे, स्थिती आहे, लय यांना हे ज्याच्यामुळे होतात, जिच्यामुळे होतात तीही ललित आहे. जिच्यामुळे होतात म्हणजे ती परब्रह्माची अर्धांगिनी आहे. शिवाची ती शक्ती आहे, पुरुषाची ती प्रकृती आहे, ब्रह्माची ती माया आहे. अशी ललिता भवानी आहे. ह्या सगळ्याचं कारण तीच एक आहे. ती जेव्हा कार्यरत झाली, ती जेव्हा ॲक्टिवेट झाली तेव्हा या मायेची प्रकृती झाली. प्रकर्षेण क्रिया करोती इति प्रकृती अशी ती झाली. आणि म्हणून ती सगळ्याची हेतुभूताम अशी आहे. आणि कशी आहे? विद्येश्वरी विद्यांची स्वामिनी आहे. विद्यांची ईश्वरी जी आहे. शास्त्र, वाणी आणि मन ह्यांच्या पलीकडे. निगमांग मनसातिदूरम. निगम म्हणजे शास्त्र, वांग म्हणजे वाणी आणि मनसा त्याच्याही पलीकडे अतिदूराम. विद्येश्वरीम निगम वांग मनसातिदूराम अशी ती आहे. आणि अशा ललितेचं मी प्रभातकाळी तिची स्तुती करतो. मराठी अनुवाद बघूया. सूर्योदयी स्तुती महाशुभभैरवीची माहात्म्य जाणत श्रुती करुणा जयेची बट्ट्या विना स्थितिनिधी करणी जियेची आहे पल्ल्याड मनशास्त्र तशी श्रुतीची. सगळ्याच्या पलीकडे मन, शास्त्र, श्रुती याच्या सगळ्याच्या ती पल्ल्याड आहे असं म्हटलेलं आहे. आणि ही सगळी करणी आहे ना, उत्पत्ती, स्थिती, लय हे हिच्या शक्तीमुळे घडून येतं असं तिचं वर्णन केलेलं आहे. 5वं कडवं बघूया. प्रातर्वदामि ललिते तव पुण्यनाम. आता हे सगळं झालं ना, स्मरण झालं, भजन झालं, नमन झालं, स्तुती झाली. आता काय म्हणतायत? आता मी तुझं नाम घेतो, आता मी तुझा जप करतो. तुझी नावं तरी किती आहेत? किती जी नावं घेऊ सगळी ती तुझीच आहेत. प्रातर्वदामि ललिते तव पुण्यनाम. काय सुंदर सांगितलेलं आहे. आणि नावं लगेच पुढे सांगितली आहेत. कामेश्वरी ती कमले ती महेश्वरी ती श्रीशांभवी ती जगतां जननी परेती वाग्देवते ती वचसा त्रिपुरेश्वरी ती. सगळी नावं तिचीच आहेत.
कुठली कुठली नावं आहेत? तिला कामेश्वरी म्हटलेलं आहे. कारण कामना केल्यावर ते पूर्ण करणारी ही कामेश्वरी अशी ती आहे. कमला आहे ती. कमला तर आहेच, कमळातनं उद्भव जिचं आहे ती कमला आहे. महेश्वरी आहे. सगळ्या शक्तींमधली महान, श्रेष्ठ, परमश्रेष्ठ अशी कोणी महेश्वरी आहे. हा एक अर्थ आहे. आणि महेश्वराची पत्नी म्हणूनही महेश्वरी आहे. तो शिव आहे आणि ही शिव आहे. तो महेश्वर आहे, ही महेश्वरी आहे. तो रुद्र आहे, ही रुद्राणी आहे. त्यामुळे तिची ही सगळी नावं आहेत. श्री शांभवी ती शांभवी पण आहे. जगताम जननी, जगदंबा आहे ना ती. जगताम जननी म्हणजे सगळ्या जगाची माता आहे. सगळ्या जगाचा सांभाळ करणारी, पालन करती ती आहे. आणि कशी आहे? परे ती, पलीकडची, सगळ्यात श्रेष्ठ पण आहे. वाग्देवते ती सरस्वती, शारदा ही सुद्धा तिचीच रूप आहेत. वाग्देवते ती वचसा त्रिपुरेश्वरी ती. त्यामुळे वाणीची देवता आहे ती, परा आहे आणि ती त्रिपुरेश्वरी आहे. अशी तिची अनेक नामं मी आता म्हणतोय, मी आता मुखाने घेतोय. आणि म्हणून आचार्य म्हणतात प्रातर वदामी वदामी ललिते तव पुण्यनाम. आता मराठी अनुवाद बघूया. मी गात नाव ललिते तव सुप्रभाती. हे ललिते, मी तुझं नाव सुप्रभाती गातोय. काय काय मी म्हणतोय? कामेश्वरी निकमला नि महेश्वरी ती. श्री शांभवी जगभरा जननी पराती. भाषे सदैवत जशी त्रिपुरेश्वरी ती. भाषेचं दैवत आहे. भाषा उच्चारताना, भाषा शिकताना पहिलं वंदन त्या ललितेला करायचे, त्या शारदेला करायचे, त्या सरस्वतीला करायचे. आणि तिची कृपा असेल तरच आपल्याला विद्या अवगत होते, भाषा अवगत होते, वाणी उत्तम होते. आणि म्हणून तिची ही सगळी नावं घेतली की आपली जीभ प्रभातकाळी शुद्ध होऊन जाते. अशी ही तिचं पुण्य नामं घ्यायचे. अशी 5 कडवी आपण पाहिली. या ललिता देवीची स्मरण केलं, भजन केलं, नमन केलं, स्तुती केली, नावं घेतली तिची. हे सगळं केल्यानंतर काही मिळणार आहे का आम्हाला? मिळणार आहे ना. कारण आपण आपली सगळ्यांची भक्ती साधारणपणे सकाम भक्ती आहे. आचार्यांना, शंकराचार्यांना तिच्याकडनं काहीही नको होतं. पण आपल्यासाठी 6व्या कडव्यामध्ये त्यांनी फलश्रुतीसुद्धा सांगून ठेवलेली आहे. काय सांगितलं आहे? यश्लोक पंचकमिदं ललितांबिकायाः सौभाग्यदं सुललितं पठति प्रभाते तस्मै ददाति ललिता झटिति प्रसन्ना विद्यां श्रियं विमलसौख्यमनन्तकीर्तिं. यश्लोक पंचकमिदं पठति प्रभाते. हे 5 श्लोक, श्लोक पंचक आहे ना, 5 श्लोकांचं एक काव्य आहे. ह्या 5 श्लोकांचं जो कोणी पहाटेच्या वेळेला पठण करेल त्याला काय काय मिळेल? सौभाग्यदम, ही सौभाग्यदा आहे ना. सौभाग्यदा लक्ष्मी बारम्मा, कन्नडमध्ये भजन आहे. ही सौभाग्य देणारी आहे, सौभाग्य देणारी अशी आहे. सुललितम, ती स्वतः ललित आहे. आणि ती काय करते? त्या सुरम्य काव्य हे म्हणजे हे सगळं देणारी आहे ती. सौभाग्यदम सुललितम पठति प्रभाते. जो कोणी पहाटेच्या वेळेला हे ललितांबिकेचं स्तोत्र पठण करेल त्याला तस्मै ददाती ललिता, त्याला ललिता ददाती तस्मै काय देते? झटिति प्रसन्ना. झटिति लगेच, शीघ्र, तत्काळ. क्षिप्रं भवति धर्मात्मा, लगेच, ताबडतोब. त्यामुळे झटिति प्रसन्न, ती त्याला लगेच प्रसन्न होते. आणि काय देते? विद्यां श्रियं विमल सौख्यम अनंत कीर्तिम. आता आणखीन काय पाहिजे हो? विद्या देते, श्री म्हणजे वैभव देते, विमल सौख्य देते. आपल्या सगळ्यांना ओढ आहे ती सुखाची ओढ आहे. सुखाचा शोध आपण करतोय. हे सगळ्या प्रकारचं विमल सुख, त्या सुखाला एकही कलंक नाही असं सुख देते. आणि अनंत कीर्ती, अनंत, ज्याला अंत नाही एवढी कीर्ती ती देते. आणि म्हणून असं ह्या ललितांबिकेचं पहाटेच्या वेळेला निश्चितच हे काव्य म्हणावं, हे स्तोत्र म्हणावं असं म्हटलेलं आहे. मराठी अनुवाद बघूया. या ललिता अंबिकेचं 5 श्लोकांचं हे भाग्यदायी सुरम्य असं काव्य जो कोणी सकाळी सकाळी म्हणतो
त्याला ललिता सुंदरी लगेचच प्रसन्न होऊन ज्ञान, संपत्ती, निष्कलंक असं सुख आणि अनंत काळपर्यंत कीर्ती देते. हवी आहे ना आपल्याला? पाहिजे ना? मग ललिता पंचरत्न स्तोत्र रोज पहाटे म्हणायचे. रोज पहाटे ललिता पंचरत्न स्तोत्र म्हटलं तर हे लाभ होतात असं सांगितलं. बघा आता अनुवाद शेवटचा बघूया 6व्या कडव्याचा. जो 5 श्लोक म्हणतो ललितांबिकेचे, सौभाग्यदायक सुरम्यतया खुशीचे, तत्काळ ज्ञान अकलंक सुखाधनाते, कीर्ती अपार ललिता चिरकाल देते. काय चिरकाल अपार अशी कीर्ती देणारी ही ललिता आहे. ही ललिता आहे, ही विविध रूपाने आपल्याला भेटते. हिची अनेक रूप आहेत, पण सगळी रूपं आहेत ती अतिशय प्रसन्न आहेत, अतिशय सुखदायक अशी रूप आहेत. आणि म्हणून या ललितेचं आपण स्मरण करूया, नमन करूया, भजन पूजन करूया, स्तुती करूया. तिचं पुण्यनाम सतत आपल्या मुखात राहू देत. आणि म्हणजे मग ती द्यायचं ते आपल्या भक्तांना देईलच. आपण वेगळं मागण्याची गरजच नाही आहे. तिला काही माहिती नाही आहे का? ती सगळं आपल्याला देणार आहे. आणि म्हणून हे ललिता पंचरत्न स्तोत्र आज आपण त्या अभ्यासासाठी निवडलं होतं. अतिशय लहानसं आहे, त्यामुळे लवकर झाला आणि अर्थही सोपा आहे. त्याच्यामध्ये काही गुह्य अर्थ वगैरे नाही आहे, पण त्या ललितेचं जे सुंदर असं मनमोहक असले रूप आहे ते आपल्या समोर आणूया. तिचं सतत स्मरण करूया, भजन पूजन करूया आणि तिच्याकडनं जे प्राप्त करूया, इष्टफल प्राप्त करूया. आज इथेच थांबूया. सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांती शांती शांती. धन्यवाद. प्रातस्मरामि ललितावदनारविन्दं, बिम्बाधरं पृथुलमौक्तिकशोभिनासम्, आकर्णदीर्घनयनं मणिकुण्डलाढ्यं, मन्दस्मितं मृगमदोज्ज्वलभालदेशम्. प्रातर्भजामि ललिताभुजकल्पवल्लीं, रक्ताङ्गुलीयलसदङ्गुलिपल्लवाढ्यां, माणिक्यहेमवलयाङ्गदशोभमानां, पुण्ड्रेषु चापकुसुमेषु श्रुणीदधानाम्. प्रातर्नमामि ललिताचरणारविन्दं, भक्तेष्टदाननिरतं भवसिन्धुपूतं, पद्मासनादिसुरनायकपूजनीयं, पद्माङ्कुशध्वजसुदर्शनलाञ्छनाढ्यं. प्रातस्तुवे परशिवां ललितां भवानीं, त्रय्यन्तवेद्यविभवां करुणानवद्यां, विश्वस्य सृष्टिविलयस्थितिहेतुभूतां, विद्येश्वरीं निगमवाङ्मनसातिदूराम्. प्रातर्वदामि ललिते तव पुण्यनाम, कामेश्वरीति कमलेति महेश्वरीति, श्रीशाम्भवीति जगतां जननी परेति, वाग्देवतेति वचसा त्रिपुरेश्वरीति. यश्लोकपञ्चकमिदं ललिताम्बिकायाः, सौभाग्यदं सुललितं पठति प्रभाते, तस्मै ददाति ललिता झटिति प्रसन्ना, विद्यां श्रियं विमलसौख्यमनन्तकीर्तिम्.